नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की उद्धव ठाकरे स्वतःचं कुकर्तृत्व लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा वापर करत आहेत. हा आजचा विषय आहे. आत्ता नुकतंच आपण बघितलं की 6 खासदार शिवसेनेत उभाटाचे, मी शिवसेना म्हणणार नाही, मी उभाटा म्हणेल, उभाटाचे सोडून ते शिवसेनेमध्ये गेले. कारण खरी शिवसेना आता खरंच एकनाथ शिंदेंची आहे. म्हणजे त्यांचं चिन्ह पण आहे, नाव पण आहे आणि जी आयडिओलॉजी बाळासाहेबांची होती त्या आयडिओलॉजीप्रमाणे हे आहेत. उभाठा हा बोबाठा झाला आहे आणि त्याचा आता फुफाटा होतो आहे. आज उद्धव ठाकरेंच्या निष्क्रिय कुकर्तृत्वामुळे आज त्यांना सगळे सोडून जात आहेत. उद्धव ठाकरेंना प्रचंड घमेंड आहे. त्यांना कुठलं काम करायचं नाही, कुठली गोष्ट अंगावर घ्यायची नाही. त्यांना फक्त कोण किती पैसे देईल वगैरे एवढंच त्यांना हे आहे. आणि दुसरं त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना जबाबदारी नको. त्यांना पण पाहिजे मान सगळा पाहिजे पण जबाबदारी कुठलीही नको. काय आज उद्धव ठाकरे ना पहिल्यांदी 40 आमदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले आणि ते सत्तेतनं बाहेर पडले. काय ते सत्तेतनं बाहेर पडले म्हणजे त्यांनी त्यांच्या मंत्रिपदांचा राजीनामा देऊन ते बाहेर पडले. आणखीन काय म्हणतात त्याला, एकनाथ शिंदेबरोबर ते गेले आणि त्यांची ती वेगळी शिवसेना झाली. आता ठीक आहे, शिवसेना हे जे आहे, शिवसेना जी आहे ही बाळासाहेब ठाकरेंची आहे, हे कोणीच नाकारत नाही. पण बाळासाहेब ठाकरेंची जी लिगसी आहे ही चालवण्याची पात्रता उद्धव ठाकरेंमध्ये नाही, आदित्य ठाकरेंमध्ये तर त्याहून नाही. म्हणजे मला म्हणजे आणि आज ते उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत, जेव्हा त्यांची ती भाषणं करतात त्यावेळेस ते असं म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीसला दिल्लीमध्ये पंतप्रधान होऊ द्यायचं नाही म्हणून अमितभाई ही कारस्थानं करतायत. काय आता ही कारस्थानं करायचं अमितभाईला काही कारण नाही आहे, किंवा जरी असलं तरी देवेंद्र फडणवीस, अमितभाई, नरेंद्रभाई आणि संघ हे बघून घेतील ना. तुम्हाला देवेंद्र फडणवीसांची काळजी करायची गरज नाही. आणि तुम्हाला एवढीच देवेंद्र फडणवीसांची काळजी करायची होती किंवा आहे तर 2019 साली तुम्ही देवेंद्र फडणवीसांना सोडून शरद पवारांच्या पायापाशी जाऊन बसायचं नव्हतं. तुम्ही शरद पवारांनी तुम्हाला पायापाशीच बसवलं, खुर्चीवर नाही बसवलं. काय तुम्हाला मुख्यमंत्री केलं असं याचा अर्थ खुर्चीवर नाही बसवलं. सूत्र सगळी शरद पवारांकडेच होती, तुमच्याकडे काहीही नव्हतं. ते म्हणूनच तुम्ही कधीही मंत्रालयात गेला नाहीत. तुमच्याकडे समजा काही असतं तर तुम्ही मंत्रालयात गेला असता, तुम्हाला काही करायचं असतं तर तुम्ही मंत्रालयात गेला असतात. पण तुम्हाला काहीच करायचं नव्हतं, तुम्हाला घरातच बसायचं होतं. तुम्हाला कोविडमध्ये मेलेल्या लोकांची त्या डेड बॉडीजचे पैसे खायचे होते, डेड बॉडीजच्या पिशव्यांचे पैसे खायचे होते. काय हे सगळे आरोप तुमच्यावर आहेत आज. आणि आज तुम्ही 6 लोकांना गद्दार म्हणतायत तुम्ही. आता हे गद्दार कशावरनं गद्दार आपण म्हणावं. काय ठीक आहे, म्हणजे सोडून गेलं तर तसं म्हटलं तर गद्दारी मी मान्य करेल. पण तुम्ही यांना फुकट तिकीटं दिली का? तिकीट देण्याचे चा भाव काय होता? विधानसभेमध्ये आज प्रभू, माझ्या मते सुनील प्रभू जे महापौर होते, त्यांना तुम्ही कधी मंत्री का नाही केलं? कारण तो तेवढा भ्रष्टाचार करून तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकत नव्हता, म्हणून तुम्ही त्याला मंत्री केलं नाहीत. तुम्ही पहिल्या झटक्यात तुमच्या मुलाला मंत्री केलं. तुम्ही बेसिकली तुम्हाला लोकांना गद्दार म्हणायचा हे आहे का? काय म्हणतात त्याला, तुम्हाला गद्दार म्हणायचा अधिकार आहे का? कारण 2019 साली तुम्ही पक्षाशी गद्दारी केली, तुम्ही जनतेशी गद्दारी केली, तुम्ही तुमच्या वडिलांशी गद्दारी केली. तुम्ही कोणाशी गद्दारी नाही केली, तुम्ही सगळ्यांशी गद्दारी केली. केवळ तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही ही गद्दारी सगळी केलीत. आणि आज तुम्ही देवेंद्र फडणवीसचं नाव घेतात. देवेंद्र फडणवीसला वरती जायचं असेल तर वरती ते कसेही जाऊ शकतात. त्याच्यासाठी तुमची गरज नाही. आणि आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आहेत तर महाराष्ट्रात बरे आहेत ना.
तेव्हा जेव्हा अजून नरेंद्रभाई आहेत वरती, नरेंद्रभाईंनंतर नरेंद्रभाई जेव्हा सीट खाली करायचा विचार करतील त्यावेळेस बघू. आणि ते भाजप बघेल आणि संघ बघेल ना. आणि देवेंद्र फडणवीस बघतील की त्यांनी त्यांची बाजू कशी मांडायची ती. तुम्हाला घेऊन गेले देवेंद्र फडणवीस म्हटल्यावर त्यांचं तिकीट पण जायचं, त्यांना उभे पण करणार नाहीत ही लोक. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसाची काळजी करू नये. काय तुमचं कर्तृत्व झाकण्यासाठी, कुकर्तृत्व झाकण्यासाठी तुमचं कर्तृत्व काय? आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी कुठलं चांगलं काम केलेलं आहे? आज सगळ्या शाखा ओस पडलेल्या आहेत. काय बाळासाहेब असताना बाळासाहेब लोकांना भेटायचे, तुम्ही लोकांना भेटतसुद्धा नाहीत. म्हणजे मला एका तुमच्या माजी अध्यक्ष काय म्हणजे एका काय महामंडळाचा अध्यक्ष माजी, म्हणजे मनोहर जोशींच्या काळातला तो अध्यक्ष, महामंडळाचा अध्यक्ष, त्यांनी मनोहर जोशींच्या नावाने एक सहकार हे काढलं म्हणून तुम्हाला त्याचा राग होता. आणि त्यावेळेस तुम्ही काँग्रेसला सांगून त्याचा तो सहकार कारखाना कसा बंद करता येईल हे तुम्ही बघितलं. काँग्रेसची मदत घेतली, स्थानिक एका काँग्रेसच्या बलाढ्य माणसाची मदत घेतली तुम्ही उद्धव ठाकरे. मला त्या माणसाचं नाव घ्यायचं नाही, कारण मी नाव त्याची परमिशन घेतल्याशिवाय घेणार नाही. तो जेव्हा तुम्हाला मुख्यमंत्री असताना भेटायला आला, तर भेटायला आल्यावर तुम्ही वर्षा बंगल्यात होतात. वर्षा बंगल्यामध्ये असताना तो तुम्हाला भेटायला आला, कारण त्यांच्या बायकोनी सांगितलं की तुम्ही त्यांना जाऊन भेटा, आणखीन बोला त्यांच्याशी म्हणून. तर तो तुम्हाला भेटायला आला, गाड्या घेऊन आला, त्याचे समर्थक घेऊन आला. तुम्ही बंगल्यात गेलात, बंगल्यामध्ये तुम्ही फक्त पडदा बाजूला करून म्हणलात, अरे तू आत्ता कसा आलास आणि आत्ता का आलास, तू वेळ घेऊन येता येत नाही, जा परत, म्हणून तुम्ही त्याला हकलून दिला त्या माणसाला. त्यावेळेसचे जे तुमचे PS होते त्यांनी तुम्हाला सांगितलं असं करू नकात म्हणून, पण तुम्ही त्या माणसाला हकलून दिलात. तो माणूस मन घट्ट करून तिथून निघून गेला. आणि निघून जाताना, परत जाताना जेव्हा त्याच्या बायकोला हे कळलं की तुम्ही असा अपमान करून त्याला घालवलेला आहे, तर त्याच्या बायकोला हार्ट अटॅक येऊन ती गेली. आजही ह्या अशा लोकांचे तळतळाट येतो तुम्हाला उद्धव ठाकरे. तुमचं कुकर्तृत्व आहे हे सगळं. तर तो माणूस, ती बाई गेली. आजही तो माणूस आहे, जिवंत आहे, काम करतो आहे, एकनाथ शिंदेंसाठी काम करतो आहे. तुमच्यासाठी का काम करायचं त्यांनी फक्त मनोहर जोशींचा तो लॉयलिस्ट होता. मनोहर जोशींच्या नावाने बाळासाहेबांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही कधी त्याच्या कारखान्याबद्दल. बाळासाहेबांनी त्याचं कौतुकच केलं. पण त्यांनी मनोहर जोशींचं नाव घेतलं म्हणून तुम्ही त्याचा कारखाना बंद पाडला. आज त्याला देशोधडीला लावलात तुम्ही. काय त्याच्या चांगुलपणामुळे तो आज थोडासा टिकून आहे आणि आज एकनाथ शिंदेंबरोबर आहे तो. कळलं का? तर तुम्ही देवेंद्र फडणवीसची काळजी करू नये तुम्ही. आणि तुमचं कुकर्तृत्व झाकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊ नये. ज्या बाईंनी तुमच्या वडिलांवर, तुमच्यावर, तुमच्या मुलावर, तुमच्या खानदानावर इतक्या अश्लील आणि घाणेरड्या टीका केल्या, त्याच बाईंनी रामावर किंवा महाभारतावर, म्हणजे हिंदू धर्मावर टीका केल्या, अगदी खालच्या भाषेत टीका केल्या, त्या बाईनंतर राष्ट्रवादीत गेल्या. आणि शरद पवारांनी तुमची वाट लावण्यासाठी त्या बाईंना तुमच्याकडे पाठवलं. आज त्या बाईंना तुम्ही काय म्हणतात त्याला, तुमच्या मातोश्रींच्या फोटोला हार घालायला तुम्ही त्यांना पाठवतात. तुमच्या प्रवक्त्या म्हणून त्या बाई जातात. त्या बाई प्रवक्त्या, त्याच्यानंतर ते संजय राऊत हे प्रवक्ते, अशी लोकं असल्यावर तुम्हाला कोण तुमच्याकडे येणार हो? आज मी तर म्हणतो ही लोकं तुमच्याबरोबर असली पाहिजे आणि तुमचा तो पक्ष टिकला पाहिजे. कारण यांना म्हणजे भाजपचे स्टार प्रचारक कोण म्हटलं तर संजय राऊत, त्या बाई, तुम्ही स्वतः, तुमचे चिरंजीव, की तुमचं कर्तृत्व शून्य, कुकर्तृत्ववान, शून्य नाही, तुम्ही कुकर्तृत्ववान. आणि त्याच्यानंतर तुम्ही असं काही बोलल्यावर लोक ह्यांनाच मतं देतात. आणि हे तुम्हाला कळत नाही. राहुल गांधी ते पण तसेच. काय म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःचं शक्ल पाडतायत आणि तुम्ही देवेंद्र फडणवीसची काळजी करतायत. देवेंद्र फडणवीसची काळजी करायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस त्याचं भवितव्य बघायला, त्यांचं सगळं बघायला महाराष्ट्रासाठी ते आत्ता भक्कम आहेत. दिल्लीला जेव्हा जायचं तेव्हा ते बघतील, संघ बघेल आणि भाजप बघेल. तुम्ही नका त्याची काळजी करूच.
आज एवढंच. धन्यवाद.